काय सांगताय? तुम्हालाही कोबी आवडत नाही? अहो, मग या पद्धतीने नक्कीच करून पहा. तुम्हाला खूप आवडेल या पद्धतीने केलेला कोबी. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर सकाळच्या घाईमध्ये कोबीची भाजी करायला खूप सोपी पडते. टिफिनची गडबड असते आणि सकाळ सकाळ झटपट होणाऱ्या भाज्या जर आपण केल्यात तर आपला वेळसुद्धा वाचतो. पण बऱ्याच जणांना कोबी ही आवडतच नाही. आपण या पद्धतीने जर कोबी केलीत ना तर खरं सांगते सगळ्यांना आवडेल. या पद्धतीने म्हणजे नेमकं काय, व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात आधी आपल्याला कोबी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं तो छान असा धुवून सुद्धा घ्यायचा आहे. आधी आपण हे कट करून घेऊया. पहा, आता पावसाळ्याचा ऋतू आहे, त्यामुळे शक्यतो कोबी थोडा खराब वगैरे झालेला येतो किंवा माती लागलेली असते, त्यामुळे आपल्याला तो धुवूनच घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने मी हा कोबी आधी कट करून घेते. पहा, कोबी कापताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कोबीचे 2 भाग करायचे आहेत आणि त्यानंतरनं कोबी छान उभा पातळ कट करून घ्यायचा आहे. पाहायचं आधी कोणत्या साईडने कोबी कट केल्यावरती छान असा उभा आणि पातळ कट होईल, अशा पद्धतीनेच आपल्याला कोबी संपूर्ण कट करून घ्यायचा आहे. बरं, इथे मी संपूर्ण एक गड्ड्याचा वापर नाही करणार आहे. इथे मी अर्धाच कोबी घेणार आहे, कारण आपल्याला जितक्या लोकांसाठी ही भाजी करायची आहे त्यानुसार तुम्हाला कोबी इथे घ्यायचा आहे. आणि कोबी जितका छान पातळ आणि असा उभा कट कराल ना, भाजीसुद्धा खायला छान लागते. जर तुम्ही जाड कोबी कापलात तर मग ती भाजी खायला छान लागत नाही. सगळ्यात महत्त्वाची टिप ही आहे की आपल्याला कोबी छान उभा कट करूनच घ्यायचा आहे. आपण कोबी कट केला की लगेचच हा छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. आपण लवकर हा कोबी धुवून ठेवल्यामुळे किंवा यामध्ये जर पाणी घालून ठेवलत ना तर काय होतं, कोबी छान असा कुरकुरीत आणि कडक होतो. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1.5 पळी इतपत तेल घालून घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतरच यात जिरं घालायचं. जिरं सुद्धा छान फुललं गेलंय. आता लगेच मी यामध्ये हिंग घालून घेतलं. हिंगामुळे कोबी खायला खरंच खूप छान लागतो. हिंग आवर्जून घाला. भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे. तुम्ही इथे लसूण मिक्सरला वाटून घेतलात तरी चालेल. अगदी बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली आहे आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. आता हे सर्व छान असं परतवून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोबी जर मोठ्या माणसांसाठी करताय ना तर शक्यतो त्यामध्ये मिरची थोडी जास्त घाला. कोबीच्या भाजीला स्वतःची अशी काही चव नसते. जर आपण मिरची थोडी जास्त घातली, लसूण थोडा जास्त घातला ना तर ही भाजी खायला खूप जास्त छान लागते. त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. जर लहान मुलांसाठी किंवा वयस्कर माणसांसाठी करताय तर मिरची कमी प्रमाणात घाला. मिरची वाटून घेतलीत तरी चालेल किंवा अशी बारीक चिरून घेतलीत तरी चालेल. मिरची परतून झाली की हळद घातलेली आहे. हळद परतून घेतली. त्यानंतर यामध्ये जो आपण चिरून ठेवलेला, धुवून ठेवलेला कोबी होता तो घालून घेतला. पहा, कोबी आपण आधीच धुवून ठेवल्यामुळे छान असा कडक झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल शिजल्यानंतर तर तो असाही मऊ होणार आहे, पण तरी सुद्धा डायरेक्ट कोबी न धुता वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. कोबीच्या भाजीची जी चव आहे ती थोडी बदललेली असते आणि कोबी खाताना सुद्धा त्यामध्ये एक क्रंचीनेस राहतो. तर पहा, इथे मी हा संपूर्ण कोबी छान परतवून घेतला तेलावरती. गॅस मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच आता मीठ घालून घेतलं. आपण जशा यामध्ये मिरच्या ॲड केल्या ना तेव्हापासून गॅस मीडियमच आहे. मीडियम फ्लेमवरच पुढची सगळी प्रोसेस मी करून घेतलेली आहे. आता आपण मीठ घालून हे सर्व एकजीव करून घेऊया. मीठ घालताना थोडं बेतात घाला, कारण भाजी कोबीची असो किंवा मग भेंडीची असो, बऱ्याचशा भाज्या बघा शिजल्यानंतरनं थोड्या कमी होतात. तर तशीच कोबीची भाजी थोडी कमी होते, म्हणून मीठ बेतात घालायचं. सर्व एकजीव करून घेतल्यानंतरनं गॅस बारीक केलेला आहे. बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं 3 मिनिटांसाठी. कोबी शिजायला फारसा वेळ लागत नाही. आपण एकदा अशी मध्ये मध्ये हलवून घ्यायची आहे बघा कोबीची भाजी. तुम्ही जर डायरेक्ट 3 मिनिटांनंतर झाकण काढून पाहिलं तर मग खाली तळायला लागू शकते, त्यामुळे झाकण काढून मध्ये मध्ये ही भाजी हलवून घ्यायची. 3 मिनिटं झाल्यानंतर भाजी 70 ते 80% शिजलेली आहे. यामध्ये गरजेनुसार दाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर ही भाजी सर्व
छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। आपण डाळ बऱ्याच वेळा घालतो पहा, पण तुम्ही यापूर्वी कधी शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी केली नसेल। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून अशा पद्धतीने भाजी करून पहा, तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल। चवीत सुद्धा फरक पडतो आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर नक्कीच 2 चपात्या जास्तीच्या जातात। ज्यांना कोबी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील जर तुम्ही या पद्धतीने कोबी केलात तर। छान असा ह्याला एक वाफ काढून घ्यायची आपल्याला। फक्त 1 मिनिटभर मी याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। पहा आता पुन्हा मी हे हलवून घेते आणि आपली कोबीची भाजी तयार झाली। एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची टिप जी म्हणजे कोबीची भाजी कधीच 100% शिजवायची नाही, ती 90% शिजवायची तर खायला छान लागते। तुम्ही जर कोबी खूप जास्त शिजवलात तर तो खायला चांगला लागणार नाही। भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घातली आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेतली। पहा मस्त अशी चटपटीत ही कोबीची भाजी तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय। थँक्यू सो मच फॉर